नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश चिरडे सर यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। जर आपण शिक्षक भरतीची तयारी करत असाल आणि महा टीईटीची परीक्षा देऊ इच्छित असाल तर आपल्या चॅनलवर गणित, विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांचे फ्री व्हिडिओज अवेलेबल आहेत, ते तुम्ही पाहू शकता। याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा टीईटी पेपर 2 साठी विज्ञान या विषयासाठी अभ्यासक्रम कोणता असतो, कोणते घटक महत्त्वाचे आहेत, त्याचप्रमाणे न्यूमेरिकल क्वेश्चन्स म्हणजे गणितीय उदाहरणे किती मार्क्ससाठी येतात याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। जर आपण पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि ऑल वर सेट करून ठेवा, म्हणजेच आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ मिस होणार नाही। तर चला मित्रांनो सुरू करू आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, विज्ञान हा पेपर 3 भागात विभागलेला असतो, हे आपल्या सर्वांना माहीत आहेच। त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र। जीवशास्त्रामध्ये आरोग्यशास्त्र व पर्यावरणशास्त्र यांचा सुद्धा समावेश होतो। हे एक वेगळे घटक नाहीत, जीवशास्त्रामध्येच येणारे घटक आहेत, त्यामुळे त्यांना वेगळे समजू नका। तर 2013 ते 2021 पेपरचे ॲनालिसिस केल्यानंतर, म्हणजे मी इथे 2014 ते 2021 पेपरचे ॲनालिसिस केलेले आहे आणि त्यावरून तुम्हाला दाखवले आहे की प्रत्येक वर्षी विज्ञान विषयात भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयाचे किती प्रश्न आले होते आणि 2014 पासून 2021 पर्यंत कसा ट्रेंड बदलत चालला, म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत कशी बदलत चालली आहे आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न किती विचारत आहे हे आपण थोडे ॲनालिसिस करू। बघा मित्रांनो, इथे 2014 मध्ये भौतिकशास्त्राचे 13 प्रश्न विचारले होते, रसायनशास्त्राचे 8 आणि जीवशास्त्राचे 9 असे एकूण 30 प्रश्न विचारले होते। म्हणजे 30 प्रश्न असतात पेपरमध्ये विज्ञान या विषयासाठी, ठीक आहे। आधी भौतिकशास्त्राचे 13 होते, नंतर रसायनशास्त्राचे 8 आणि जीवशास्त्राचे 9 असे एकूण मिळून बरोबर 30 प्रश्न। तर 2013 आणि 2014 ते 2015 पर्यंत परीक्षा परिषदेचा भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स या विषयावर जरा जास्तच भर होता। बघा इथे फिजिक्सचे किती प्रश्न विचारलेले आहे, म्हणजे भौतिकशास्त्राचे किती प्रश्न विचारलेले आहे, 13 प्रश्न। त्यानंतर रसायनशास्त्राचे 8 म्हणजे त्यापेक्षा कमी, जीवशास्त्राचे 9 म्हणजे भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयावर थोडा जास्त भर होता। त्यानंतर पुढच्या वर्षी बघा 2015 मध्ये भौतिकशास्त्राचे 16 प्रश्न विचारले, रसायनशास्त्राचे 7, केमिस्ट्रीचे आणि जीवशास्त्राचे 7 प्रश्न। जीवशास्त्रामध्ये आरोग्य आणि पर्यावरण हे सर्व आलेलं आहे। तर असे एकूण 30 प्रश्न विचारले होते, म्हणजे 2015 मध्ये भौतिकशास्त्र या विषयावर सर्वात जास्त भर देण्यात आला होता। त्यामध्ये 8वी ते 10वी, त्यामध्ये 7वी इयत्ता 7वी ते इयत्ता 10वी या महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकातील प्रश्नांचा समावेश होता, म्हणजे त्याच घटकांचा समावेश होता। तर भौतिकशास्त्राचे सर्वात जास्त प्रश्न होते 16 प्रश्न, त्यानंतर रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचे 7-7 प्रश्न। तर 2017 मध्ये जे भौतिकशास्त्राचे प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे, जे प्रश्नाची संख्या आहे ते एकदम कमी करून टाकली परीक्षा परिषदेने। तर ते किती गेली, 16 वरून 11 वर आणली। रसायनशास्त्राचे 10 आणि जीवशास्त्राचे 9, म्हणजेच 2017 पासून फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तिन्ही विषयाचा बॅलन्स साधून, तिन्ही विषयांचा समतोल साधून प्रश्न विचारले जात आहे। तर बघा 2019 मध्ये 10 प्रश्न 10 प्रश्न 10 प्रश्न, बिलकुल सेम, कोणत्याच विषयाला झुकतं माप दिलं नाही आणि कोणत्याच विषयाला कमी लेखलं नाही। तिन्ही विषयाचे, तिन्ही घटकांचे मिळून किती प्रश्न विचारले, 10 10 10 म्हणजे 30 प्रश्न विचारले। त्यानंतर 2021 मध्ये पहा मित्रांनो, 10 प्रश्न होते भौतिकशास्त्राचे, त्यानंतर 9 प्रश्न रसायनशास्त्राचे आणि 11 प्रश्न होते जीवशास्त्राचे, म्हणजेच जीवशास्त्रावर जास्त भर देण्यात आलेला आहे 2021 मध्ये। तर आता जी परीक्षा होणार आहे 2024 मध्ये, यामध्ये सुद्धा शक्यता आहे की यामध्ये बॅलन्स होईल, म्हणजे 10 प्रश्न फिजिक्स, 10 केमिस्ट्री आणि 10 बायोलॉजी, किंवा बायोलॉजीचे प्रश्न थोडे वाढू सुद्धा शकतात। वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आता विचारले जात आहे आणि ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न जास्त विचारले जात आहे आणि काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो रिपीट सुद्धा होत आहे, त्यामुळे रिपीटेड प्रश्न तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करून ठेवा। तर आपण बघू की विज्ञानमध्ये कोणते कोणते घटक आपल्याला महत्त्वाचे आहे। पूर्ण अभ्यास करू नका मित्रांनो, जरी परीक्षा परिषद तुम्हाला म्हणत असेल की इयत्ता 7वी ते 10वीचे पुस्तके वाचा महाराष्ट्र बोर्डाचे, पण पूर्ण घटक तर वाचण्याला आपल्याला शक्य नाही। त्यामधले मी 2014 ते 2021 पासून ॲनालिसिस, या पेपरचे ॲनालिसिस करून काही घटक काढलेले आहेत, तेवढेच घटक तुम्ही केले तरी चालतील। एवढे घटक जरी केले तरी तुम्हाला विज्ञान या विषयात 25+ मार्क मिळेल, 30 पैकी 25 पेक्षा जास्त मार्क मिळेल याची खात्री मी तुम्हाला देतो। तर चला बघू मित्रांनो, कोणते कोणते घटक आपल्याला करायचे आहे
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयात बघू आपण. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र या विषयात आपल्याला कोणते कोणते घटक करायचे आहे. सर्वात पहिला घटक आहे मित्रांनो गती व गतीचे प्रकार. त्यामध्ये टाइप्स ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशन यावर प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजेच गतीचे नियमावर प्रश्न विचारलेले आहेत. गतीचे प्रकार, गतीच्या प्रकरणामध्ये ट्रान्सलेशन मोशन, व्हायब्रेटरी मोशन, लिनियर मोशन इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर गतिविषयक समीकरणावर सुद्धा 1 ते 2 प्रश्न 100% विचारतात मित्रांनो. त्यामुळे हे पक्के करून ठेवा. गतिविषयक समीकरणे, त्यामध्ये 3 समीकरणे आहे. ते 3 समीकरणे तुम्ही पक्के करायची. पहिलं समीकरण आहे पहिलं समीकरण आहे v = u + at. दुसरं समीकरण आहे s = ut + हाफ at² आणि तिसरं समीकरण आहे v² = u² + 2as. आपल्या सर्वांना हे माहीत आहेच. इयत्ता 10वीचं तुम्ही पुस्तक अभ्यासा, सायन्स 1चं, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर बल व दाब, फोर्स अँड प्रेशर यावर सुद्धा 1 ते 2 प्रश्न विचारतात. घर्षण बल म्हणजे काय, म्हणजेच आपण त्याला म्हणतो, त्यामध्ये एखादी वस्तू ढकलली असता त्या वस्तूवर प्रयुक्त होणारे बल किती न्यूटन असेल इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारतात. त्यानंतर चुंबकत्व, मॅग्नेटिझमवर सुद्धा प्रश्न येतात. चुंबकीय पदार्थ कोणते, चुंबकाचे गुणधर्म कोणते, मॅग्नेट, प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट इत्यादी प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा घटक मित्रांनो धारा विद्युत, त्याला आपण करंट इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. यावर आधारित 1 ते 2 गणितीय उदाहरणे पेपरमध्ये नक्की विचारतात. त्यामध्ये रेझिस्टन्सेस इन सिरीज, रेझिस्टन्सेस इन पॅरलल, नंतर उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम, इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रिक जनरेटर यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. तर यावर न्यूमेरिकल 100% विचारतात. त्यामुळे हा घटक चांगल्या प्रकारे तयार करून ठेवा मित्रांनो. त्यानंतर आहे अणूंचे अंतरंग, इनसाइड द ॲटम. इनसाइड द ॲटममध्ये डाल्टन्स ॲटॉमिक मॉडेल, डाल्टनची अणूची प्रतिकृती आहे, त्याबद्दल प्रश्न आलेले आहे. रुदरफोर्ड स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, रुदरफोर्डने जे प्रयोग केला होता स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट, त्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारलेले आहे. त्यानंतर बोर्स ॲटॉमिक मॉडेल, प्रोटॉन, न्यूट्रॉन व इलेक्ट्रॉनची संख्या शोधणे, हा खूप महत्त्वाचा घटक आहे. दरवर्षी यावर प्रश्न येतात. प्रोटॉनची संख्या शोधा किंवा न्यूट्रॉनची संख्या शोधा. आपल्याला समस्थानिके दिली असतात आणि त्यावरून आपल्याला संख्या शोधावी लागते. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर समस्थानिके व समस्थानिकांचे उपयोग यावर सुद्धा प्रश्न आलेले आहे. समस्थानिके म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहेत, ज्यामध्ये सेम ॲटॉमिक नंबर आणि डिफरंट मास नंबर असतो. म्हणजेच आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणतो, अणुअंक व अणुवस्तुमानांक. अणुअंक सारखा आणि अणुवस्तुमानांक वेगळा, त्याला आपण समस्थानिके म्हणतो, आयसोटोप्स म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला. त्यावर सुद्धा आधारित प्रश्न विचारलेले आहे की समस्थानिकांचे उपयोग कोणते कोणते आहेत. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. त्यानंतर उष्णता, हीट, उष्णतेचे मापन कसे करायचे व उष्णतेचे परिणाम कोणते कोणते आहे. त्यामध्ये पाण्याचे असंगत आचरण, त्याला आपण ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर असे म्हणतो, त्यावर प्रश्न येतो. उष्णतेची एकके कोणती, उष्णता मोजण्याचे एकक कोणते आहे, कॅलरी, किलो कॅलरी, जूल इत्यादी प्रकारचे एकक आहे, त्यावर सुद्धा प्रश्न येतात. त्यानंतरचा महत्त्वाचा घटक ध्वनी, साऊंड, ध्वनीचे परावर्तन आणि प्रतिध्वनीवर आधारित प्रश्न, त्याला आपण इको म्हणतो. इकोवर सुद्धा एक प्रश्न 100% येतो मित्रांनो. एक व्यक्ती 2 भिंतीच्या मध्ये फटाका फोडतो तर किती वेळानंतर त्याला आवाज ऐकू, असं काहीतरी अशा प्रकारचे प्रश्न आहेत. TET पेपर 2 मध्ये आला होता, 2019 मध्ये आला होता. यावर सुद्धा सेम टाईपचा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर प्रकाशाचे परावर्तन, त्यालाच आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट असे म्हणतो. रिफ्लेक्शन ऑफ लाईटवर प्रश्न आलेले आहे मित्रांनो. त्यामध्ये प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम म्हणजे लॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट. त्यानंतर गोलीय आरसे, गोलीय आरसे म्हणजे आपण त्याला स्पेरिकल मिरर्स म्हणतो. त्यामध्ये कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर इत्यादी प्रश्नांचा समावेश आहे, इत्यादी घटकांचा समावेश आहे. त्यानंतर अंतर्वक्र आरशामुळे तयार होणाऱ्या प्रतिमा, इमेजेस फॉर्म बाय कॉन्केव्ह मिरर. त्यानंतर विविध स्थानावर तयार होणाऱ्या प्रतिमा व त्यांचे स्वरूप कसे असते, हे सुद्धा इयत्ता 9वी मध्ये आपल्याला मिळू शकेल. तुम्ही पाहून घ्या, ते आपल्या चॅनलवर घेणारच आहे आपण टॉपिक. भिंगाबद्दल माहिती,
त्यानंतर आहे प्रकाशाचे अपवर्तन, त्याला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतो. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे महाटीईटी पेपर 2 साठी. त्यामध्ये अंतर्वक्र भिंग आणि बहिर्वक्र भिंग याबद्दल माहिती आहे. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन म्हणजे प्रकाशाची दिशा बदलणे. प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना स्वतःची दिशा बदलतो, थोडासा वाकडा जातो, वक्र होतो. त्याला आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे त्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असे म्हणतो आपण. वाकडा होतो म्हणजे प्रकाश थोडीशी दिशा बदलतो, त्याला आपण प्रकाशाचे अपवर्तन म्हणतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यानंतर आहे भिंगाबद्दल माहिती. लेन्सेस, जसे गोलीय आरसे आहे, स्पेरिकल मिरर्स आहे, तसेच स्पेरिकल लेन्सेस सुद्धा आहे, तसेच लेन्सेस सुद्धा आहे. त्यामध्ये अंतर्वक्र व बहिर्वक्र भिंग, कॉन्केव्ह अँड कॉन्व्हेक्स लेन्सेस, त्यांचे उपयोग कोणते आहे आणि त्यावरून तयार होणाऱ्या प्रतिमा कशा असतात हे यावर अभ्यास करायचा. नंतर दृष्टीदोष व त्यावरील उपाय, डिफेक्ट्स ऑफ विजन अँड देअर रेमेडीज, म्हणजेच मानवी डोळ्यामध्ये काही जर फॉल्ट आला, काही जर बिघाड झाला तर त्यावर काय उपाय आहे, तो बिघाड कोणत्या प्रकारचा असू शकतो, कोणत्या प्रकारच्या भिंगाचा उपयोग केला जाऊ शकतो, कॉन्केव्ह, कॉन्व्हेक्स, बाय कॉन्केव्ह, अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येतात. आणि ह्युमन आय, स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय म्हणजे मानवी डोळ्याची रचना कशी असते त्यावर आधारित सुद्धा एखादा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, तर हे झालं आपलं सगळं भौतिकशास्त्राचं.